नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपले 26 to 40 असे 15 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 41 to 55 असे अजून 15 क्वेश्चन कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 41 बघा. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्ममध्ये जे रिलेशन आहे तोच रिलेशन सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ टर्ममध्ये असायला पाहिजे. तर इथे बघा काय दिसतं आपल्याला, ए डी त्याला काय केलेलं आहे की याला याचा सिक्वेन्स चेंज करून दिला आहे, डी ए केला आहे आणि मध्ये 5 लिहिलेलं आहे. आता हे 5 कुठनं आलं आहे, हे बघा, ए जो आहे, ए आणि डी याला काय केलं आहे, डी केलं आहे आणि नंतर ए केलं आहे आणि मध्ये 5 लिहिलेलं आहे. हे 5 कुठनं आलं, डीचा जो आहे हा कुठल्या पोझिशनवर आहे, फोर्थ पोझिशनवर, आणि ए कुठल्या पोझिशनवर आहे, फर्स्ट. तर 4 + 1 किती झाले, 5. बस सेम आपल्याला काय करायचं आहे, ई आणि जीचं जो आहे त्याचं काय करायचं आहे, त्यांची सिक्वेन्स चेंज करून द्यायचं आहे. पहिलं जी लिहायचं आहे, नंतर ई लिहायचं आहे. ठीक आहे, आता जी कुठल्या पोझिशनवर आहे बघा, 6 7, तर जी आहे 7 आणि ई कुठल्या पोझिशनवर आहे, 5. 7 + 5 किती होतात, 12. तर इथे आपल्याला काय मिळते बघा, G12E, म्हणजे बघा सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे ते आपल्याला मिळते याचं. त्याचा ॲन्सर येत आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. हां, याच्यामध्ये आपल्याला काय अशा क्वेश्चन जे आहे आपल्याला है ना इन्स्ट्रक्शन दिले होते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जे पहिल्याच्या 2 टर्ममध्ये जे रिलेशन आहे तेच रिलेशन तिसरी आणि चौथ्या टर्ममध्ये रिलेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर याचा जो ॲन्सर येतो आहे तो येतो आहे ऑप्शन नंबर 2. आता पुढचे जे क्वेश्चन आहे त्याच्यासाठी वेगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे बघा. Instruction for question numbers 42 to 45. Which alternative will replace the question mark in the following series? तर आपल्याला काय इथे सिरीज दिलेले आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे क्वेश्चन मार्क आहे त्याच्या जागी आपल्याला कुठला ॲन्सर येईल हा जो क्वेश्चन मार्क आहे, इथे ह्यापैकी 4 पैकी कुठलं ऑप्शन येईल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इथे बघा एक सिरीज जी दिलेली आहे याच्यामध्ये बघा 0 1 5 14 30 55 91. तर हे जे आले याच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे. 0 आणि 1मध्ये काय रिलेशन आहे, 1 आणि 5मध्ये एक सिक्वेन्स फॉलो करतात हे. तर ते सिक्वेन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इथे बघा काय काय करू शकतो आपण. इथं काय 0 नंतर 1 कसं येणार, 0मध्ये आपण मल्टिप्लाय किंवा स्क्वेअर काही करू शकत नाही, प्लसच करावं लागेल. तर 0 + 1 किती येतो आहे, 1. त्याच्यानंतर 1 नंतर इथं यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे, 4चा डिफरन्स आहे ना 1 आणि 5मध्ये. तर इथे डिफरन्स आला 1चा आहे ना, इथे 1चा, इथे 4चा डिफरन्स आहे. इथे किती दिसते बघा, 9चा डिफरन्स दिसतं आहे. इथे किती दिसतं आहे, इथे 16चा डिफरन्स दिसतो आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर इथं जवळपास 25चा डिफरन्स आहे. ठीक आहे ना. तर इथे आपल्याला काय दिसा लागलं, याचे स्क्वेअर नंबर दिसा लागले बघा, है ना. हे 1चा स्क्वेअर, हे 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर. ठीक आहे. इथं नंतर मग इथं काय यायला पाहिजे, 6चा स्क्वेअर है ना. यांच्या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे बघा, 4 ना 91 आणि 55मध्ये किती डिफरन्स आहे बघा, 6 है ना. 11 - 5 केलं तर 6 येणार. हां, आणि इथं झालं आहे तुमचे 8 - 5 केले तर 36 है ना. तर इथे किती 6चा स्क्वेअर आहे की नाही. त्याच्यानंतर आता इथे काय यायला पाहिजे, 7चा स्क्वेअर आहे की नाही. 7चा स्क्वेअर म्हणजे किती होतात, 7 7 49. तर 91 + 49 केलं तर किती येणार आहे, 9 + 1 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 10 + 4 14. त्याचा ॲन्सर काय येतो आहे, ऑप्शन नंबर 2 140. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं असते की यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे, आणि हा जो डिफरन्स आहे काहीतरी एक सिक्वेन्स ट्रिक फॉलो करायला पाहिजे त्यांनी. जसं इथं ह्या 2मध्ये 0 आणि 1मध्ये जो डिफरन्स आहे तो 1चा आहे. 1 आणि 5मध्ये 4चा डिफरन्स आहे. 5 आणि 14मध्ये 9चा डिफरन्स आहे. 14 आणि 30मध्ये 16चा डिफरन्स आहे. आणि हे जे काय दिसतात हे 1चा स्क्वेअर आहे, हा 2चा स्क्वेअर आहे, हा 3चा स्क्वेअर आहे, हा 4चा, हे 5चा, हा 6चा. मग इथं 7चा स्क्वेअर येईल. 7चा स्क्वेअर म्हणजे झाला 49. आणि 49मध्ये आपल्याला हे 91ला ॲड करून टाकायचं.
ठीक आहे. तर पुढचा टर्म आपल्याला इथं मिळून जाईल. ठीक आहे ना. कारण इथे काय केलं आहे, जो जसा आता हा जो 36 आहे, तर 91 कसा आला आहे, 55मध्ये 36ला ॲड केला आहे, त्याच्यामुळे 91 आलं आहे. ठीक आहे ना. असंच आपल्याला इथं 7चा स्क्वेअर आपण करू 49 आणि त्याला 91मध्ये ॲड करू, तर आपल्याला पुढची टर्म काय मिळेल, 140. तर अशा प्रकारे क्वेश्चन मार्कच्या जागी आपलं काय आन्सर येणार आहे, 140 आणि ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. असंच बघा नेक्स्ट क्वेश्चन 43मध्ये काय दिलेलं आहे बघा. इथे बघा, इथे काय काय दिसतंय आपल्याला, इथे नंबर कमी होत चालले, त्याच्यामध्ये ॲडिशन किंवा मल्टिप्लिकेशन नाही आहे, याच्यामध्ये काहीतरी ना रिड्यूस करत चाललो आहे पण याच्यामध्ये. तर इथं बघा याच्यामध्ये किती फरक दिसतो आहे आपल्याला, या दोघांमध्ये 23चा फरक आहे. ठीक आहे ना. इथे बघा, इथे कितीचा फरक दिसतो आहे आपल्याला, इथे 21चा फरक दिसतो आहे. ठीक आहे. इथे कितीचा फरक दिसतो आहे, इथे 19चा फरक दिसतो आहे. ठीक आहे ना. 99मधून 80 मायनस केले तर 19 येणार. ठीक आहे. इथे कितीचा फरक दिसतो आहे, इथे 17चा फरक आहे. मग इथं पुढे बघा, इथे बघा आता 23, 21, 19, 17 म्हणजे है ना, 2-2नी कमी होत चाललं आहे. तर पुढचं जे आहे इथं कितीचा डिफरन्स यायला पाहिजे, 15चा डिफरन्स यायला पाहिजे. ठीक आहे ना. मग 15 याच्यातून 63मधून 15 मायनस केलं तर किती येणार, हे 13 मायनस 5 केले तर 8 है ना, हे 5 मायनस 1 केलं तर 48 येतो. त्याचा आन्सर पण कुठला येतो आहे, ऑप्शन नंबर 2 48 येतो आहे. ठीक आहे ना. सोपं आहे एकदम. बघा याच्यामध्ये एकसारखं काहीतरी एक सिक्वेन्स फॉलो झाला पाहिजे. तो आपल्याला जर एकदा कळाला तर त्याचा आन्सर आपल्याला इझिली कळून जाते. ठीक आहे. चला तर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन नंबर 44 बघा, याच्यामध्ये आपल्याला सिम्बॉल्सची सिरीज दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, शेवटचे 2 क्वेश्चन मार्क आहे, त्याच्या ठिकाणी कुठले सिम्बॉल्स येणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इथे अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये सगळ्यात पहिले काय करायचं, हे टोटल नंबर ऑफ सिम्बॉल्स किती आहे ते काउंट करून घ्यायचे. तर इथे बघा, इथे कसं आहे, इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 टोटल ह्या दोन्ही क्वेश्चन मार्कला काउंट करून टोटल 15 आहे. मग याच्यामध्ये काय करायचं, ग्रुप करून द्यायचे याचे. आपण 15ला कसं आहे 3-3चे 5 ग्रुप करू शकतो किंवा 5-5चे 3 ग्रुप करू शकतो. तर आपण 5-5चे 3 ग्रुप करून घ्यायचे. तर इथं बघा 1 2 3 4 5 हा एक ग्रुप झाला. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 हा एक ग्रुप झाला. 1 2 3 4 5 हा एक शेवटचा ग्रुप झाला. आता इथे बघा, इथं काय दिसतंय आपल्याला की इथला जो आहे पहिल्या ग्रुपमधला जो पहिला सिम्बॉल आहे तो लास्टला शिफ्ट होतो आहे आणि बाकी सर्व सिम्बॉल्स जो आहे तो लेफ्टला शिफ्ट होऊन जातात. ठीक आहे ना. तर सेम इथं पण काय होणार, पहिल्यानंतर हा दुसरा आला आहे, दुसऱ्यानंतर तिसरा कसा येणार, हा जो पहिला स्वास्तिक आहे तो एकदम लास्टला शिफ्ट होणार है ना. सगळ्यात लास्टला काय येणार, इथं स्वास्तिक येणार. ठीक आहे. आणि बाकी जे सर्व हे चारीच्या चारी जे साईन्स आहे हे तुमचे लेफ्टला शिफ्ट होणार. तर इथं बघा, पहिले हा फ्लावरसारखा इथे आला आहे, प्लस पण आला आहे आणि हा क्रॉसचा साईन पण आला आहे. आता उरलं काय, स्टार. तर इथे एक जो हा सेकंड लास्ट जो क्वेश्चन मार्क आहे तिथे काय येणार आहे, आपला एक स्टार येणार आहे. तर याच्यातला कुठला ऑप्शन दिसतो आपल्याला बघा, ऑप्शन नंबर 2 हा याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. स्टार आणि स्वास्तिक सगळ्यात लास्टमध्ये येतील. एकदम सोपं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 45. इथे पण बघा, पहिल्या आणि दुसऱ्या फिगरमध्ये जे काही रिलेशन असेल तोच रिलेशन तिसऱ्या आणि चौथ्या फिगरमध्ये असायला पाहिजे. तर इथे आपल्याला काय दिसतंय बघा, इथे काही नाही, वरचे जे आहे ते फक्त इंटरचेंज झाले आहेत. ठीक आहे ना. हा जो ब्लँकवाला सर्कल आहे तो इकडे लेफ्टला होता, इथे लेफ्टला होता, इथे राईटला चालला गेला, इथे लेफ्टला होता, इथे राईटला गेला आहे. आणि हा जो आहे राईटला होता, इकडे लेफ्टला आला आहे. तर सेम इथं पण आपल्याला काय करायचं आहे, हा जो ट्रायंगल आहे ना, इथे समजा असे हे जे 4 पार्ट आहेत है ना. तर हा जो ट्रायंगल आहे ना, हा जो राईटला आहे तो लेफ्टला येऊन जाणार. म्हणजे इथं काय येणार, तुमचा असा एक ट्रायंगल येऊन जाणार. ठीक आहे. आणि हा जो ब्लँकवाला जो आहे ना, ब्लँकवाला जो बॉक्स आहे तो राईटला शिफ्ट होणार. तर हा इथे येणार आहे. तर याच्यामध्ये बघा, चारीपैकी राईटला जो आहे हा वाला कॉर्नर ब्लँक कुठला आहे बघा,
हा 4th नंबरचा ब्लँक आहे. बाकी बघायची गरजच नाही आहे, बाकी आपोआपच ते येऊन जातात. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 याचा ॲन्सर येतो. ठीक आहे ना. इंटेलिजंट टेस्ट असू दे किंवा कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे, याच्यामध्ये जर आपल्याला पटकन जर लॉजिक समजलं ना, तर तिथे त्याला आन्सर करून टाकायचं, पुढं जायचं. कारण आपल्याला बाकीच्या क्वेश्चनला वेळ देता आला पाहिजे. एखाद्या क्वेश्चनमध्ये आपण वेळ कव्हर करून घ्यायचा. ठीक आहे ना. सगळं डिटेलमध्ये मग बघत नाही बसायचं. एक आपल्याला लॉजिक पटकन दिसला, तो करेक्ट आन्सर केला की लगेच नेक्स्ट आन्सर करायचा, क्वेश्चन सॉल्व करायचा. चला बघूया आता क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 आणि 47मध्ये आपल्याला ऑड टर्म फाइंड करायचं आहे. तर लिहिलं आहे फाइंड द ऑड टर्म. क्वेश्चन नंबर 46 अँड 47 फाइंड द ऑड टर्म. आता आपल्याला काय करावं लागेल, ही जी नंबर सिरीज दिली आहे ना, याच्यामध्ये काय ऑड आहे आपल्याला फाइंड करायचं आहे. इथे आपल्याला काय दिसतंय बघा, इथे बघा 7 + 5 12, 12 + 5 17, 17 + 5 22. आता इथं जो आहे ना 5 ॲड व्हावं लागलं आहे. मग इथं 22 यायला पाहिजे होतं है ना, पण इथं आलं आहे 21. तर मग ही जी झाली ती ऑड टर्म झाली. ठीक आहे ना. ॲक्च्युली इथं काय यायला पाहिजे होतं, 22 यायला पाहिजे होतं. कारण इथे आपण 5 ॲड करत चाललो. कारण 22मध्ये 5 ॲड केले तर 27 + 5 ॲड केले तर 32 + 5 ॲड केले तर 37 + 5 ॲड केले तर 42 यायला पाहिजे. मग इथे पण एक ऑड टर्म आली आहे. इथे ॲक्च्युली काय असायला पाहिजे, 42 असायला पाहिजे. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये 2 अशा ऑड टर्म मिळाल्या. कारण इथे बघा +5 केलं परत तर किती यायला पाहिजे, 47 + 5 52 है ना. म्हणजे सगळ्या नंबरमध्ये 5चा डिफरन्स आहे. पण इथे जे 2 जे नंबर्स दिलेले आहेत, ठीक आहे ना, एक तर ही आहे 22, इथे 22 यायला पाहिजे होता ना. 17 + 5 22, पण इथे आहे 21. म्हणजे ही 21 जी आहे ही ऑड टर्म आहे आणि 41 पण ही ऑड टर्म आहे. मग याचे ॲन्सर कुठले कुठले येतात, याचा ॲन्सर बघा इथं लिहिलेलं आहे सिलेक्ट 2 करेक्ट ऑप्शन्स. तर हे 21 एक ऑप्शन आहे याचा आणि दुसरा आहे 41. तर फर्स्ट आणि थर्ड हे याचे 2 करेक्ट ऑप्शन्स आहे, याचे ॲन्सर आहे. हे ऑड टर्म आहे है ना. ॲक्च्युअली इथे 22 लिहायला पाहिजे होतं आणि 41च्या जागी 42 लिहायला पाहिजे होतं. पण इथं त्यांनी ऑड म्हणजे दुसरा लिहून टाकलं आहे. ठीक आहे ना. 21 है ना, 22च्या जागी 21 आणि 42च्या जागी 41 लिहिलेलं आहे. ठीक आहे. कळालं आहे. 5चा डिफरन्स फक्त आहे सगळ्यांमध्ये. ठीक आहे ना. चला क्वेश्चन नंबर 47 बघूया. क्वेश्चन नंबर 47मध्ये बघा इथे थोडंसं एक मिसप्रिंट झालेलं आहे. हे पहिल्याच टर्ममध्ये बघा ACB आणि इथे D पाहिजे होतं. इथे ॲक्च्युली Cच्या जागी D पाहिजे होतं. ठीक आहे. जरा व्यवस्थित लिहितो या. इथे आहे ना D पाहिजे होतं, D. तर मग हे माहिती आहे का, हे कसं आहे बघा, ही सिरीज कशी आहे, इथं ABCD EFGH IJKL MNOP आणि ही जी आहे ना कंटिन्यू दिलेलं आहे. इथं PQ यायला पाहिजे, इथं Q यायला पाहिजे है ना, आणि इथे RS असं यायला पाहिजे होतं. ठीक आहे ना. तर हा जो टर्म आहे हा ऑड टर्म आहे याच्यामध्ये. त्याचा ॲन्सर जो आहे तो फर्स्टवाला येतो आहे. ठीक आहे. हे बघा हे सेकंडमध्ये ऑप्शन दिलेला आहे ACBD. हा जो पहिला जो आहे ना तो ACBD आहे. ॲक्च्युली ॲन्सर शीटमध्ये ह्याचा जो आहे ॲन्सर दिलेला नाही आहे. ठीक आहे. तिथं स्टार लावलेला आहे म्हणजे तो मिसप्रिंट झाल्यामुळे तो क्वेश्चनच चुकीचा झालेला आहे. तरी पण इथं म्हणजे मला असं दिसलं की इथे एक सिक्वेन्स आहे याच्यामध्ये. तर मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करायसाठी म्हणून ते मी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 काय लिहिलेलं बघा, इफ इन सर्टन कोड लँग्वेज 49 आणि 3 स्टार दिलेले आहे = 40 होतात आणि 60 2 स्क्वेअर दिलेले आहे = 15 होतात. 20 आणि 1 स्टार दिला आहे 17 होतो आणि 18 आणि 1 बॉक्स दिलेला आहे त्याचा ॲन्सर 9 येतो. देन 100 बॉक्स आणि 2 स्टार = व्हॉट. चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. 2 ऑप्शन्स आपल्याला याच्यामध्ये फाइंड करायचे. आता इथं आपल्याला बघा 49 आहे
आणि इथं 40 आलं आहे. तर ते कसं आलं असेल? ह्या जे स्टार आहे याची काहीतरी एक मॅथमॅटिकल व्हॅल्यू आपण फाइंड करायची आहे. म्हणजे इथं काय झालं असेल? इथं बघा 9 मायनस झालेले आहेत. 49मधून 9 मायनस झाल्यावर 40 येतो. तर 9 म्हणजे हे 333 असायला पाहिजे. म्हणजे स्टार जो आहे ना, स्टार म्हणजे इथं काय झालं आहे? स्टार म्हणजे एक प्रकारचा आहे, स्टार इज इक्वल टू -3 आहे ना. 49 मायनस 3 केलं तर किती येणार? 46. 46 मायनस 3 केलं तर 43. 43 मायनस 3 केलं तर 40. म्हणजे एक स्टार म्हणजे झाला तुमचा मायनस. आणि इथे बघा 60 नंतर 2 बॉक्स आहेत. तर 60मध्ये असं काय केलं की 15 यायला पाहिजे. तर 60 डिवायडेड बाय 2 केलं तर 30 येतात आणि 30 डिवायडेड बाय 2 केलं तर 15 येणार. तर मग हे जे आपला जो बॉक्स आहे ते बॉक्स जो आहे तो काय आहे ॲक्च्युली डिवायडेड बाय 2. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा 20 आणि स्टारची व्हॅल्यू काय आहे? -3. तर 20 - 3 किती येतात? 17 बरोबर आहे. 18 आणि बॉक्स म्हणजे डिवायडेड बाय 2. तर 18 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 9 बरोबर आलं आहे. मग आपल्याला 100 बॉक्स आणि 2 स्टार याची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा 100 बॉक्स म्हणजे काय झालं? डिवायडेड बाय 2. ठीक आहे ना. आणि याच्यातून -3 आणि -3 याला सॉल्व करायचं. हे किती झाले बघा? 50 मायनस प्लस होतात ना, -6 म्हणजे हे 44 झाले. आता इथे ऑप्शनमध्ये कुठे 44 दिसतात का आपल्याला? कुठेच नाही आहे 44. आपल्याला नंबर दिली आहे, त्याच्यानंतर अजून एक सिम्बॉल दिलेला आहे. तर इथे बघा पहिल्या याच्यामध्ये 88 आणि बॉक्स दिलेला आहे. आणि बॉक्सची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे काय आहे? डिवायडेड बाय 2. म्हणजे 88 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येतात? हे 44. म्हणजे हा जो ऑप्शन आहे हा करेक्ट ऑप्शन आहे. कारण आपला आन्सर किती यायला पाहिजे? 44 यायला पाहिजे. ठीक आहे. पण आपल्याला अजून दुसरा पण ऑप्शन बघायचा आहे आपल्याला. इथे काय येणार? 85 येणार आहे ना. इथे काय येणार? 47 - 3 आहे ना. कारण स्टारची जी व्हॅल्यू आहे ती -3 आहे. तर 47 - 3 केलं तर किती येते? 47 - 3 केलं तर 44 येतं आहे. म्हणजे हे पण एक ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे याचे 2 करेक्ट ऑप्शन आपल्याला फर्स्ट आणि थर्ड 2 करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे ना. इथे बघा इथे काय येणार आहे? 47 डिवायडेड बाय 2 आहे ना. तर हे तर डेसिमलमध्ये येणार आहे ना. किती येते डेसिमलमध्ये? अंदाजे डिवायडेड बाय 2 केलं तर 23.5 है ना. तर हा तर नाही आहे. आपल्याला 44 यायला पाहिजे. तर फर्स्ट आणि थर्ड जो आहे हाच याचा करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49 बघा. In a certain code language, load is written as 12, 15, 14 and goat is written as 71, 51, 20. How will you write make in the same code language? तर अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की एकतर जे लेटर्स आहे त्यांची कुठल्या पोझिशनवर आहे त्यांचं सगळ्यांचं ॲडिशन करायचं किंवा आहे. आता इथं तर ॲडिशन मला वाटत नाही. तर इथं आहे तर ती पोझिशन त्याची लिहायची. जसं आता इथे लोडमध्ये जो एल आहे एलची पोझिशन कितवी आहे बघा इथं. हे बघा 5 + 5 10 11 12 है ना. लोड जो आहे तो त्याच्यातला एल जो आहे 12th पोझिशनवर आहे. ओ जो आहे तो बघा इथं 12 झाला आहे, 13, 14, 15 पोझिशनवर आहे. तर हे झाले 15. ओचे झाले 15. ए जो आहे तो फर्स्ट पोझिशनवर आहे तर 1 आणि डी जो आहे तो 4th पोझिशनवर आहे. तर इथे जो लिहिलेलं आहे 12, 15, 14 हे झालं लोड आहे की नाही. तसंच बघा गोटमध्ये जी बघा जी कुठल्या पोझिशनवर असतो ना 5, 6, 7 तर इथं 7 येणार. ठीक आहे ना. आणि त्याच्यानंतर ओ जो आहे तो कुठल्या पोझिशनवर आहे? आपला 15th पोझिशनवर आहे. ठीक आहे ना. तर हे झाले 15. त्याच्यानंतर ए जो आहे फर्स्ट पोझिशनवर आहे 1 आणि टी जो आहे तो कुठे आहे बघा 5 + 5 10 + 5 15 आणि 15 + 5 20. तर इथे 20. तर इथे बघा गोटला काय लिहिलेलं आहे? गोटला लिहिलं आहे 7 1 5 1 20. 7 1 5 1 20 बरोबर आहे. सेम आता तसंच आपल्याला मेक जो आहे त्याचा आपल्याला फाइंड करायचा आहे कोड है ना. तर एम कुठल्या पोझिशनवर आहे बघा. हे बघा हे 5 + 5 10 11 12 13 पोझिशनवर आहे. तर इथं काय येणार
एमच्या जागी आपलं काय येणार 13. त्याच्यानंतर ए कुठल्या पोझिशनवर आहे 1 आहे की नाही. 13 झालं, 1 झालं. त्याच्यानंतर केची पोझिशन काय आहे 5 + 5 10 + 1 11. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ई जो आहे कुठल्या पोझिशनवर आहे 5th पोझिशनवर आहे. म्हणजे आपला जो ॲन्सर आहे तो काय येतो आहे 13,115. तर 13,115 कुठला दिसतो आहे ऑप्शन नंबर 4. तर मेक जो आहे त्याला आपण त्या कोड लँग्वेजमध्ये काय लिहिणार 131115. ठीक आहे. तर याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 4. अगदी सोपं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 पण बघा, इन अ कोड लँग्वेज सन इज इक्वल टू दिस, गन इज इक्वल टू दिस अँड पेन इज इक्वल टू दिस. आता इथे काय झालेलं आहे की इथे एक थोडंसं मिसप्रिंट झालेलं आहे. इथे जो आहे ना हा जो साईन आहे, इथला जो साईन आहे पेनमधला हा स्टार याच्यासारखाच दिसतो आहे. ॲक्च्युली हा असा नाही आहे, हे फ्लावर आहे ॲक्च्युली हा. ठीक आहे. आणि याच्यामुळेच काय झालेलं आहे ॲन्सर शीटमध्ये याचा ॲन्सरच नाही दिलेला आहे, रॉंग क्वेश्चन आहे असं दिलेलं आहे. तरी पण आपण इथं जर इथे असं हे बघा इथे जे आहे ना असे 4 सिम्बॉल आपल्याला दिसत आहेत है ना. इथं ना हे बघा फ्लावर दिसत आहे, सर्कल आहे, स्टार आहे आणि क्रॉस आहे. ठीक आहे ना. इथं बघा फ्लावर आहे, ट्रायंगल आहे है ना, स्टार आहे आणि क्रॉस आहे. ठीक आहे ना. तर इथं आपण इथं बघा 4 सिम्बॉल आपल्याला इथं दिसा लागले है ना. तर इथं पुण्याचे 4 सिम्बॉल आहे ना, पुण्याला आपल्याला कसं लिहायचं इथं 4 सिम्बॉल आहे, पण ते इथं मिसप्रिंट झाल्यामुळे त्याचं ॲन्सर दिलेलं नाही आहे. तरी पण आपण इथे काय करू शकतो, इथे बघा सन जे आहे इथे आपल्याला काय दिसतं आहे UN दिसतं आहे इथं, आणि इथे पण UN दिसतं आहे. आणि UN साठी बघा इथे हा U आणि N है ना, हा U आणि N. तर आपण जो UN जो आहे U आणि N जो आहे याच्यासाठी सिम्बॉल आपण स्टार आणि हे ट्रायंगल आणि एक असा स्टार जो आहे हा जो स्टार आहे याला आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे ना. तर इथे बघा हे इथं सेंटरमध्ये हे दिसतं आहे UN है ना. तर आपल्याला फक्त आता P आणि ईसाठी कुठला आहे हे बघा. आता हा जो आहे हा तर U झाला, हा जो ट्रायंगल आहे हा U आहे. मग हे जे उरलेले 2 सिम्बॉल आहे म्हणजे कुठला एक क्रॉस आणि एक आहे तुमचा फ्लावरसारखा. ठीक आहे ना. हा जो क्रॉस आणि आता हा Pसाठी यूज झाला आहे आणि हा ईसाठी यूज झालेला आहे. ठीक आहे ना. किंवा आता ॲक्च्युली इथं सिक्वेन्स थोडासा चुकला आहे है ना. इथं PE आता याला आपण P समजून घ्यायचं. हा जो फ्लावर आहे हा P आहे आणि ई जो आहे हा क्रॉस आहे. तर हा झाला P है ना, हा झाला E आणि हा UN तर आहेच है ना UN. तर आपलं पुणे जो आहे ह्या 3rd नंबरच्या ऑप्शनमध्ये येतो आहे. ठीक आहे. तर ॲक्च्युली तसा हे क्वेश्चन रॉंग दिलेलं आहे आणि याच्यामध्ये याचा काही ॲन्सर दिलेलं नाही आहे. तरी पण इथे जर आपण थोडंसं इथे करेक्शन जर केलं याच्यामध्ये, हा जो स्टारच्या जागी जर आपण असा फ्लावर ठेवला तर एक ॲन्सर असं आपल्याला 3rd नंबरचं ऑप्शन मिळतं याच्यामध्ये. ठीक आहे. चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 51. इथे क्वेश्चन नंबर 51 to 53 साठी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. गिवन बिलो इज द रिदमिक अरेंजमेंट ऑफ लेटर्स, सिम्बॉल्स, नंबर्स. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. तर इथे आपल्याला इथे जसं आता क्वेश्चन नंबर 51मध्ये लेटर्सची एक सिरीज दिलेली आहे. ठीक आहे ना. आणि याला एक कुठलं तरी एक रिदमिक अरेंजमेंट म्हणजे रिदमिक म्हणजे एक काहीतरी एक पर्टिक्युलर सिक्वेन्स फॉलो करतायत ते. ठीक आहे ना. तर ते आपल्याला याच्यामध्ये फाइंड करून याच्यातलं करेक्ट ॲन्सर आपल्याला द्यायचं आहे. तर इथे बघा इथे जो इथे आपल्याला काय दिसतं आहे की इथे बघा कुठले तरी बघा सगळे मिळून कोणते लेटर आहे बघा AB आणि ABCD है ना. इथं 4च लेटरचा यूज करून ही सिरीज तयार झालेली आहे है ना. 5वा लेटर याच्यामध्ये नाही आहे, EF वगैरे नाही आहे. तिथं आपण काय करू 4 लेटरचे ग्रुप करून घेऊया. जसं आता पहिला जो ग्रुप आहे 4 लेटरचा तो कुठे येणार आहे, हा येणार आहे पहिला. हा 4 लेटरचा ग्रुप झाला. एक मिनटं, हा 4 लेटरचा ग्रुप आहे. त्याच्यानंतर हा दुसरा 4 लेटरचा ग्रुप झाला. ठीक आहे.
हे 1 2 3 4 हा एक 4 लेटरचा ग्रुप झाला, ठीक आहे ना. 1 2 3 4 हा एक 4 लेटरचा ग्रुप झाला. याच्यामध्ये एक ए मला वाटते थोडा जास्ती आलेला आहे. हा मधला जो ए आहे ना तो नसायला पाहिजे. हां, ABCD शेवटचा, ठीक आहे. तर आता इथे बघा, इथे जो लेटर है ना मिस आहे ते आपण लिहायला तो तिथे लेटर आपल्याला प्लेस करायचा आहे. जसं आता पहिला जो ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये बघा BCD आहे, काय नाही आहे, फक्त ए नाही आहे. तर मग इथं काय येणार ए. इथे बघा दुसऱ्या ग्रुपमध्ये ABC आहे, काय कुठला लेटर नाही आहे डी, तर मग इथे काय येणार डी येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तिसऱ्या ग्रुपमध्ये BCD आहे, ए नाही आहे, तर मग इथं काय येणार ए. त्याच्यानंतर चौथ्या ग्रुपमध्ये इथे बघा ABD आहे, सी नाही आहे, तर मग इथं सी येणार, ठीक आहे ना. आणि हा जो लास्टवाला इथे ABCD आहे, हा एक ए मला वाटतं एक्स्ट्रा आलेला आहे इथं, ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा ADAC इथे जे मिसिंग लेटर्स आहे ते कुठले कुठले आहेत, ADAC. आता याच्यातला ऑप्शन आपला कुठला दिसतो आहे, ऑप्शन नंबर 4 याचा दिसतो आहे, ADAC याचा करेक्ट ॲन्सर आहे, ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 52 बघू. क्वेश्चन नंबर 52 बघा, इथे पण असे काही सिम्बॉल्स दिलेले आहेत, ठीक आहे. आणि याच्यामध्ये पर्टिक्युलरली बघा एक 5 सिम्बॉल असे यूज झालेले आहे, ठीक आहे. आणि हे टोटल किती आहे बघा, काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 है ना. 15 आहे आणि 5 सिम्बॉल यूज केलेले आहे, म्हणजे 5-5चे आपण ग्रुप करू शकतो. तर 1 2 3 4 5 हा एक ग्रुप झाला, 1 2 3 4 5 हा एक ग्रुप झाला, आणि 1 2 3 4 5 हा शेवटचा एक ग्रुप झाला. असे 3 ग्रुप याच्यामध्ये झाले. आता इथे आपल्याला जे इथे बघा 5 सिम्बॉलपैकी पहिल्या ग्रुपमध्ये 2 सिम्बॉल मिसिंग आहे, ठीक आहे ना. तर आता इथं बघायचं आपण, इथं याच्या अगोदर जसं आता इथं बघा हा जो स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या अगोदर इथे बघा स्क्वेअर आहे, याच्या अगोदर काय येतो ट्रायंगल. तर मग इथं आपल्याला काय यायला पाहिजे, इथं ट्रायंगल यायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो ट्रायंगल आहे जो क्रॉस केलेला आहे सेंटरमध्ये, ठीक आहे ना, त्याच्या अगोदर काय येतो आहे, एक सर्कल येतो आहे आणि तो क्रॉस केलेला आहे तसा, ठीक आहे ना. तर इथे 2 सिम्बॉल आपले आले, ठीक आहे ना. 5 झाले पूर्ण, सर्कल झाला आहे, ठीक आहे ना. आणि 5ही वेगवेगळे आहेत, सर्कल झाला आहे, ट्रायंगल झाला आहे, स्क्वेअर झाला आहे, आणि तुमचा एक सर्कल क्रॉस झालेला आणि एक ट्रायंगल क्रॉस झालेला, ठीक आहे. आता इथे बघा, इथे काय काय आहे, तुमचा स्क्वेअर दिलेला आहे क्रॉस केलेला, एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या अगोदर काय यायला पाहिजे, इथं सर्कल यायला पाहिजे. इथे ट्रायंगल दिलं ना, ट्रायंगलच्या अगोदर सर्कल, इथे ट्रायंगलच्या अगोदर सर्कल आहे, तर मग इथे सर्कल यायला पाहिजे, ठीक आहे. आणि इथे बघा हा जो सर्कल क्रॉस केलेला सर्कल आहे त्याच्या अगोदर काय येतो आहे, एक स्क्वेअर येतो आहे, ठीक आहे ना. इथे स्क्वेअर यायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे झाले 5 पूर्ण है ना, 1 2 3 4 5 सिम्बॉल इथे झाले. त्याच्यानंतर आता इथे बघा, इथे कुठला सिम्बॉल यायला पाहिजे, याच्या अगोदर हा जो सर्कल आहे त्याच्या अगोदर काय येतो आहे, स्क्वेअर येतो आहे, मधनं क्रॉस झालेला स्क्वेअर येतो आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले हे जे आले सिम्बॉल टोटल बघा, पहिला आला ट्रायंगल, मग एक क्रॉस केलेला सर्कल, मग सर्कल, नंतर स्क्वेअर आणि क्रॉस केलेला स्क्वेअर. तर याच्यातलं बघा कुठला ऑप्शन दिसते आपल्याला, 4th नंबरचा ऑप्शन आहे जो याचा ॲन्सर आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन असतात त्याचे ग्रुप करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये काय रिदम फॉलो होत आहे. रिदम म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, रिदम कशाला म्हणतो आपण, जसं आता म्युझिक असतं ना त्याच्यामध्ये एक रिदम फॉलो केला जातो है ना, पर्टिक्युलर त्याच रिदमनी म्युझिक वाजत राहते आपलं. तशाच टाईपचं ह्या क्वेश्चनमध्ये पर्टिक्युलर त्या सिक्वेन्सनी ते सिम्बॉल किंवा ते नंबर किंवा लेटर्स येतात, ते आपल्याला ओळखायचं असते आणि ते जिथं मिसिंग आहे त्याच्या ठिकाणी ते आपल्याला ठेवायचं असते, ठीक आहे. तर आपण आता इथं बघा क्वेश्चन नंबर 53 बघा, इथे जे नंबर सिरीज दिलेली आहे हा ॲक्च्युली हा एक होल नंबरच तुम्ही समजून चला, याच्यामध्ये असं काही ग्रुप वगैरे तर आपल्याला करता येणार नाही. जर केलाही तरी आपण याच्यात बघा याच्यामध्ये 0 1 7 5 आणि 7 हे असे यूज झालेले आहेत बघा. इथे बघा 0 1 7 5, परत इथं
इथे काय करायचं, एक झिरो आपण इथे कुठलीही जे नंबर असते ना त्याच्या स्टार्टिंगला जर आपण इथं झिरो लावलं तर त्याची काही व्हॅल्यू चेंज होत नाही. तर इथं बघा 017, परत इथे आपण 5 लिहूया. तर 01757 इथं झालं. परत इथे आपल्याला 0 लिहिलं जर आपण इथे 0, तर 175, परत इथं 7, 0175, परत इथं 7, 0175, परत 7. तर इथं बघा 01757, 01757, 01757, 01757 असं हे एक रिदम जे आहे तो झाला आहे आपला याच्यामध्ये. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये बघा हा जो ब्लँक आहे, पहिला ब्लँक, तिथं काय आलं आहे 5, दुसऱ्या ब्लँकमध्ये आलं आहे 0, तिसऱ्या ब्लँकमध्ये काय आलं आहे 7, चौथ्या ब्लँकमध्ये परत 7 आणि पाचव्या ब्लँकमध्ये काय आलं आहे 5. त्याचा जो ऑप्शन नंबर 1 आहे तो याचा करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे. थोडंसं ट्रिकी आहे, थोडा लॉजिक तसं एवढं म्हणजे सॉलिड वाटत नाही हा लॉजिक याचा, पण तरी पण ठीक आहे. आता क्वेश्चन दिलेला आहे तर चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 54. क्वेश्चन नंबर 54 आणि 256साठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. ऑब्झर्व द पिरामिड अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. तिथे एक पिरामिड दिलेला आहे. ठीक आहे. आणि त्याचं मग ते आपल्याला पिरामिडनुसार आपल्याला ते ॲन्सर द्यायचं आहे. तर इथे बघूया आपला क्वेश्चन खाली आहे. क्वेश्चन नंबर 54 बघा. इथे हे जे पिरामिड दिलेलं आहे याच्यामध्ये जे टर्म्स दिलेली आहे, पहिली टर्मचा जो रिलेशन आहे तो दुसऱ्या टर्मशी जो रिलेशन आहे तोच तिसऱ्या आणि चौथ्या टर्मशी रिलेशन असायला पाहिजे. तर इथे बघा 2 1 3 कुठे दिसते आपल्याला या पिरामिडमध्ये, हे बघा इथं 2 1 3 इथं टॉपला आहे, असं 2 1 आणि हे 3. ठीक आहे. आणि 2 4 3 कुठं आहे, इथे बॉटमला अपोजिट साईडला 2 4 3. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तिसरी टर्म जी दिलेली आहे 1 7 14, ते कुठं जायचं आहे आपल्याला, ह्या कॉर्नरला आहे बघा 1 7 14. आता याच्या पुढची जी टर्म आहे याच्या, जसं आता ही पहिली टर्म आहे, त्याच्या अपोजिटमध्ये सेकंड टर्म आहे सेम तशीच अपोजिट. तर ही तिसरी जी टर्म आहे त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे या साईडला हे यायला पाहिजे. आणि ती कशी यायला पाहिजे, अशी यायला पाहिजे. म्हणजे तुमचं काय येणार 6 13 आणि 4. तर 6 13 4 कुठला दिसतं आहे आपल्याला, ऑप्शन नंबर 3मध्ये दिसते. हे याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, एकदम सोपं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 बघा, हा पण तोच नंबर पिरामिड जो आहे त्याच्यावर बेस्ड आहे. ठीक आहे. इथं काय दिलेलं, फर्स्ट टर्म जी दिलेली आहे त्याचा रिलेशन सेकंड टर्मशी असायला पाहिजे, तोच रिलेशन थर्ड आणि फोर्थशी असायला पाहिजे. तर इथे बघा 5 8 13 9, 5 8 13 9 आपल्याला जे नंबर पिरामिड दिलेलं आहे तिथे कुठे आहे आपल्याला शोधावं लागेल. तर इथे बघा 5 8 13 9, हे बघा कुठे दिसते तुम्हाला 5 8 13 आणि हे 9. ठीक आहे. दुसरी टर्म जी दिलेली आहे ती काय दिलेली आहे 7 11 15 12, 7 11 15 12. तर 7 11 15 12 हे बघा इथे दिलेले 7 11 15 आणि 12. ठीक आहे. अशा टाईपचं दिलेलं आहे. आता तिसरी टर्म काय आहे बघूया आपण. तिसरी टर्म दिलेली आहे 2 8 15 9, 2 8 15 9 कुठे दिसते आपल्याला, इथे बघा 2 8 15 आणि 9. तर सेम आपली याच्या हे जसं पहिली टर्म आहे ना याची अपोजिटला दुसरी टर्म, आता हे तिसरी झाली तर इथे चौथी जी आहे याच्या अपोजिट साईडला असेल. ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, आता इथे कोणती टर्म यायला पाहिजे याच्या अपोजिट साईडला, 15 5 12 6 इथे आहे का आपल्याला बघा ॲन्सरमध्ये. 5 11 3 12 ही येणार, 5 11 3 12 है ना. याच्या अपोजिटमध्ये ही कुठला येते 5 11 3 12 म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 56. ॲक्च्युली आपल्याला 55पर्यंतच करायचे होते, पण हे नंबर पिरामिड जो आहे तो त्याचा हा 56 नंबरचा पण क्वेश्चन नंबर पिरामिडचाच आहे. तर ह्या व्हिडिओमध्येच याला आपण कंप्लीट करून घेऊया. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 56 पण बघा. क्वेश्चन नंबर 56मध्ये बघा पहिली टर्म काय दिलेली आहे 2 8 14 5.
तर इथे बघायचं आपल्याला नंबर पिरामिडमध्ये 2 8 14 5 कुठे दिसतंय बघा, 2 8 14 5 हे झालं. ठीक आहे. दुसरी टर्म काय आहे, 12 15 to 14, 12 15 to 14. तर 12 15 to 14 हे बघा इथे दिसतंय, 12 15 to 14 याच्या अपोजिटमध्ये. ठीक आहे. तिसरी टर्म काय दिसते, 3 5 8 13, 3 5 8 13 हे बघा, 3 5 8 आणि 13. आता जसं इथं बघा हे असा एल सारखा आहे ना, हे उलटा एल झाला आहे ना, मध्ये फक्त एक हा डिजिट सुटला आहे. तर सेम इथं पण बघा एक मधला एक डिजिट सोडायचा 4 आणि हे 11 आणि याच्या एल बघा इथं असा शेप तयार होतो बघा हे असा. तर याचा आन्सर कुठला आहे तो 6 12 3 11, 6 12 3 11. ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर येतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपले ॲक्च्युली 15 क्वेश्चन करायचे होते, पण हा जो 56 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो नंबर पिरॅमिडशी रिलेटेडच होता, त्यामुळे आपण 56पर्यंत हे क्वेश्चन्स केलेले आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उरलेले आता आपले ॲक्च्युली 20 क्वेश्चन उरायला पाहिजे होते, आता पण 19 क्वेश्चन आहे. तर आपण उरलेले जे 19 क्वेश्चन आहे ते पुढल्या व्हिडिओमध्ये करूया. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.